नमस्कार मित्रांनो, मी आहे पवन साळवे। आज आपण अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो थेट आपल्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालतोय। मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई जर लगेच पुसली जात असेल तर दुबार मतदान थांबणार तरी कसं? आणि हे जर खरं असेल तर ही केवळ चूक नाही तर गंभीर गैरव्यवस्थापन आहे। शाहीचा प्रकार नेमका काय आहे? मित्रांनो, आपण सगळ्यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या आहेत। मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई किमान 7 ते 10 दिवस राहत होती। ती पुसायला साबण, पाणी, थिनर काहीच उपयोगी पडत नव्हतं। पण आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नेल पॉलिश रिमूव्हरने शाई निघून जात असल्याचा व्हिडिओ समोर आले। याचा अर्थ नेमकं काय होतो? ही शाई निकृष्ट दर्जाची आहे का, की मुद्दाम अशी शाई वापरण्यात आली? सर्वात महत्वाचा प्रश्न, ही शाई वापरण्याआधी राज्य निवडणूक आयोगाने टेस्टिंग केली होती का? जर केली नसेल तर ही गंभीर निष्काळजीपणा आहे। आणि केलं असेल तर मग जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होत आहे। परंतु या सर्व घटनेसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। चला तर पाहूया त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। महानगरपालिका चुनाव में एक इस प्रकार का संभ्रम फैला जा रहा है कि जो राज्य निवडणूक आयोग ने जो मार्कर पेन दिया है उसकी जो इंडेलिबल इंक है वो इंडेलिबल इंक निकल रही है। लेकिन ये इंडेलिबल इंक इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया जो इंडेलिबल इंक यूज़ करते हैं वही इंडेलिबल इंक है। ये मार्कर पेन के स्वरूप में है और ये मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग 2011 से यूज़ करते आ रहा है। ये मार्कर पेन से जो इंडेलिबल इंक है वो एक 3 से 4 सेंटीमीटर ये लेफ्ट हैंड के तर्जनी में लगाई जाती है और इसको सूखने के लिए एक 10 से 12 सेकंड लगता है। और एक्चुअली ये 10 से 12 सेकंड मतदार वो मतदान केंद्र में ही रहता है। और इस प्रकार अगर किसी वोटर ने मतदान करने के बाद फिर से मतदान करने की कोशिश की तो वो वोटर के विरुद्ध कार्रवाई की जाएगी। दुबार मतदार पण डबल स्टार नाही। आज दुसरा धक्कादायक मुद्दा, निवडणूक नियमानुसार जर एखादा मतदार एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत असेल तर मतदान यादीत त्याच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह असतं। यामुळे मतदान अधिकारी सतर्क होतात आणि दुबार मतदान रोखता येतं। पण अनेक ठिकाणी दुबार मतदान असूनही डबल स्टार चिन्ह नाही। याचा अर्थ काय घ्यायचा? मतदार यादी अपडेट नाही की प्रशासनाकडून दुर्लक्ष, की पुन्हा तोच प्रश्न, गैरव्यवस्थापन? जर मतदार यादीच चुकीची असेल तर निवडणुकीचा विश्वासार्थ कशी टिकणार? याच्यावर आता आरोप होताना दिसत आहे। आता आम्ही इथं कटारी हायस्कूलमध्ये आहोत आणि इथं ज्या महिला आहेत त्या मतदानाला आलेल्या, त्यांनी बघितलं की त्यांच्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे आणि मतदान झाल्यावर जस्ट त्यांनी तिथं सांगितलं की आमचं मतदान इथं कोणीतरी करून गेलेलं आहे, हुबेहूब सही असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील। त्यानंतर परत त्यांना मतदान करायला लावलेलं। जे मयत आहेत, मयतच्याबद्दलची यादी आपल्याकडे नाहीये, मयतच्या नावाखाली सुद्धा मतदान होतं, ही सुद्धा गोष्ट आमच्या कानावर आलेली आहे। तर प्रशासनाने नेमकं इथं काय चाललेलं आहे, एका पक्षाला सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने मदत केली जाते हे आपण बघतोय। मॅडम बोला। खऱ्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे। गई आईडी बताई तो वहाँ नाम देख रहे और बोल रहे मेरे को हो गया तुम्हारा मतदान। फिर बाद में उधर चेक करने लगा फाइल में तो लोग बोले इसमें भी सही भी कर लिए, बोले तुमने करके गई हुए। तो आपने किया क्या मतदान? तो नहीं, पहले तो नहीं की मैं, फिर बाद में उन लोग ने पेपर दिए मेरे को। मैं बोली मैं नहीं करूंगी सही इसके ऊपर, तो नहीं बोले इसमें तुम्हारा उसमें से कट होके इसमें आएगा, बोले अगर रहेगा डुप्लीकेट। तो आपके पहले मतदान हो गया था? पहले मतदान। एक महिलेला मतदान केंद्रावर सांगण्यात आलं की तुमच्या नावावर सकाळीच मतदान झालंय। ती महिला म्हणते मी तर आत्ताच आले, माझं मत कोणी टाकलं? मग प्रश्न असा आहे, मतदान करताना ओळख तपासली जात नाही का? मतदार ओळखपत्र
तपासण्याची प्रक्रिया फक्त कागदावरच आहे का? जर चुकीची व्यक्ती तुमच्या नावावर मत टाकू शकते तर सामान्य मतदार सुरक्षित आहे का? ही घटना केवळ एक उदाहरण आहे. अशा अनेक तक्रारी समोर येत आहे. आता थेट प्रश्न निवडणूक आयोगावर होतोय. आता काही थेट प्रश्न: शाईचा पुरवठा कोणत्या कंपनीने केला? त्या कंपनीची पात्रता तपासली का? अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चाचणी केली होती का? दुबार मतदानाच्या तक्रारींची चौकशी होणार का? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे ते मिटवला जाणार का? लोकशाहीत निवडणूक आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष असायलाच हवा. जर आयोगावरच प्रश्न उपस्थित होत असेल, निर्माण होत असेल, तर जनतेचा विश्वास तुटायला वेळ लागत नाही. आता निष्कर्ष आणि नागरिकांचा आवाज. मित्रांनो, ही लढाई कोणत्या पक्षाची नाही, ही लढाई आहे तुमच्या माझ्या मताच्या सुरक्षतेची. आपण फक्त मतदान करून मोकळे होऊ नका. प्रश्न विचारणं हे लोकशाहीचं कर्तव्य आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा मुद्दा गंभीर आहे तर हा व्हिडिओ शेअर करा. आपला आवाज जितका मोठा तितकं उत्तर मिळण्याची शक्यता जास्त. मी आहे पवन साळवे. पुन्हा भेटू एका नव्या मुद्द्यासह. जय संविधान, जय लोकशाही. परंतु जाता जाता माझ्या निर्भीड पवन 2.0 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या स्क्रीनवर दिलेल्या QR कोडला स्कॅन करून स्वतंत्र पत्रकारितेला अधिक पाठबळ द्या. धन्यवाद.